तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर म्हणजे देणारा भगवान परमात्मा आहे. आणि जी ही परंपरा ज्या रामानंद परंपरेची जी आहे ते सगळ्या म्हणतात की रामाशिवाय दान करणारा जगामध्ये कुणी नाही. त्याच्यातलाच प्रसंग सांगतो. या भूमीचा मालक कोण आहे? या भूमीचे मालक प्रभू श्री रामचंद्र. रामायणातला प्रसंग आहे तुमच्या लक्षात येईल की वाली म्हणतोय प्रभू रामचंद्रा माझा काय दोष होता, तू मला मारलंस, तुला कुणी अधिकार दिला आमच्या भावाभावाच्या द्वंद्वामध्ये पडायचं, भांडणामध्ये, आमच्या भावाभावाच्या भांडणामध्ये तुला कुणी सांगितलं पडायला, तुला काय अधिकार आहे? तर त्यावेळेस वाली फार विद्वत्तेने त्याचं समर्थन करायला लागला. त्यावेळेस प्रभू रामचंद्र सांगतात ही भूमी माझी आहे आणि ह्या भूमीमध्ये ह्या भूमीचे मालक आम्ही. इथं जर कुणी अरीतीने वागत असेल तर त्याला दंड करण्याचा अधिकार आम्हाला. म्हणून मागण्यामध्ये प्रकार आहेत. मी तुम्हाला सांगितलं काही भौतिक मागतात आणि काही अभौतिक मागतात. भौतिक मागतात म्हणजे प्रपंचामध्ये ज्या गोष्टी उघड्या डोळ्याने दिसतात त्याला म्हणायचं भौतिक मागणं. आणि ज्या वस्तू उघड्या डोळ्याने दिसत नाहीत त्याला म्हणायचं अभौतिक मागणं. काय काही भौतिक मागतात, मला गाडी दे, मला बंगला दे, मला पुत्र दे, मला संतती दे, पुत्रम पुत्रम संतती, संपत्ती संतती मागतात, संपत्ती मागतात. कुणी पद मागतं, कुणी प्रतिष्ठा मागतं, कुणी ऐश्वर्य मागतं. काय पण आमचे संत तशा प्रकारे मागत नाही. म्हणजे संपत्ती जी आहे ती त्यांना लागत नाही. काय संपत्ती नाही ती नलगती सायाचे वेगळं प्रमाणे. काय नलगे मुक्ती आला संपदा संत संग ते सदा. अनेक प्रमाण आहेत. पुढे राहील तरी काही उगाच संताची पायी न मागेल तरी काही तुझी आण घालतो. चिंतन फार शास्त्रीय मांडतो मी. त्याच्यामुळे तुम्ही जर साथ दिली तर मी चिंतन तेवढं मांडीन आणि तुम्ही जर मग गोंधळ वगैरे केला तर मग मी पण ते चिंतनापर्यंत पुढे पोहोचणार नाही. मग मागण्यामध्ये काही लोक हुशार असतात. बसा बसा जागेवर बसा, काय फरक पडत नाही. काही लोकांना मागता येत नाही, काही लोकांना मागता येत. त्याला देव तयार असतो, ते काय मागायचं ते मागा म्हणतो भगवान परमात्मा. पण तुम्हाला आम्हाला ते मागता येत नाही. आता न मागता येणारे लोक कोणते? म्हणून मागण्यामध्ये माणूस हुशार असला पाहिजे. बघा पहिला मागणारा आहे ध्रुव बाळ. प्रसन्न कोण झाले? भगवान श्रीहरी. आणि श्रीहरी प्रसन्न झाल्यानंतर माग म्हणले बाळा तुला काय पाहिजे ते माग. परंतु काय मागावं याच ज्ञान नसल्यामुळे ध्रुव बाळाने काय मागितलं? मला माझ्या बापाची मांडी दे. पण देणारा तरी ज्ञानी होता आणि त्यांनी म्हणले अरे एवढी गोष्ट मी तुझ्यासाठी आलो, माझ्यासाठी एवढं मागतो का? ते म्हणले तुला आढळ पद देतो. दुसरा मागणारा असाच आहे उपमन्यू. तो काय म्हणतो? एक द्रोण भरून मला दूध द्या. तर त्याला म्हणले अरे त्याच्यासाठी मी आलोय का? म्हणले इथं. म्हणले तुझ्यासाठी हा समुद्रच दुधाचा करून टाक. काय घ्यायचे ते घ्या. इथं देणाऱ्याची उदारता आहे पण मागणाऱ्याला काही कळलं. परंतु इथं मागणाऱ्याचे जगद्गुरु तुकोबर आहे, ज्यांचा अधिकार ब्रह्मापेक्षाही मोठा आहे. तुकिता तुळनिवा ब्रह्म आणि ब्रह्म तुकयासी आले मनोनी रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले. आरती तुकाराम. किंवा कळी काळावरती ज्यांची धाक आहे तुकाराम तुकाराम आणि नाम घेता कापे धन्य तुकोबा समर्थ आणि जेने केला हा पुरुषार्थ. भगवान पांडुरंग परमात्म्यापेक्षा भगवान श्रीहरीपेक्षा ही तुकोबारायाने मोठे पुरुषार्थ केलेले. आणि तुकोबाराय काय सामान्य नाहीत. अनु रेणू रे कळा आणि तुका